नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी आता लक्षद्वीप वसाहती या एरियामध्ये आले। या ठिकाणी त्यांचं बांधकाम झालं आहे ऑलरेडी आणि तिथे लाकडं ठेवली त्यांनी। त्या लाकडांमध्ये साप येऊन बसला आहे। तर बघूया आपण कोणता साप आहे तर त्याला कसं रेस्क्यू करतात। तर या ठिकाणी विषारी घोणस साप आहे आणि इथं ओपन स्पेस आहे बऱ्यापैकी सगळ्यात, त्यामुळे आपल्याला थोडी रिस्क आहे पकडताना। त्यामुळे आपण सावधानीने आपण त्याला रेस्क्यू करणार आहे। या ठिकाणी बघितला आजूबाजूला घर आहे सगळीकडे आणि हा एवढाच ओपन स्पेस आहे। घर असल्यामुळे आपल्याला या सापाला इथून रेस्क्यू करावं लागते। तर बघूया आपल्याला त्याला कसं रेस्क्यू करतात। तर या ठिकाणी मी सगळीकडे बघितलं तर इथे सगळीकडे अडचण आहे, त्यामुळे मला सापाला पहिल्यांदा प्लेन जागी घ्यायला लागेल आणि इथं रिस्क आहे पॅक करण्याची। पहिला आपण त्याला प्लेन जागी घेऊया। जर हा साप मला चावला तर माझा जीव धोक्यात येऊ शकतोय, त्यामुळे जेवढं सावधानतेनं काम करता येईल तेवढं करणार आहे। न हात लावता जेवढं पकडता येईल तेवढंच मी त्याला पकडणार आहे। तर साप पळवायला लागला इकडून तिकडं आणि भरपूर ॲक्टिव्ह आहे। तिला जर मी हात लावायला गेले 100% मला चावू शकते, त्यामुळे मी त्याला हात लावणारच नाही आहे। न हात लावताच पकडणार आहे। या ठिकाणी इथंच ती फिरायला लागली आता।
हा रेस्क्यू आणि डेंजरस होता एकदम. तर हा घोणस जातीचा विषारी साप आहे. भारतातील प्रमुख 4 विषारी साप आहेत: नाग, मण्यार, घोणस, फुरसे. यापैकी हा घोणस जातीचा विषारी साप आहे. तर मी साप पकडता असताना माहिती दिली नाही, कारण ते रिस्की होतं भरपूर. त्यामुळे मी आधी सापाला पॅक केलं व्यवस्थित. तर चला तर आपण याला आता वनविभागाकडे सुपूर्द करूया. आत्ता पकडलेल्या घोणस सापाला वनविभाग रेस्क्यू टीमचे ओमकार कटकर सर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.